नमस्कार, जय हिंद. मी पोलीस अंमलदार विलास चव्हाण, IT सेल पोलीस अधीक्षक कार्यालय बीड. EHRMS प्रणालीद्वारे रजेचे अर्ज कसे करावे याविषयी मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. बीड जिल्हा पोलीस दलामध्ये EHRMS प्रणालीद्वारे रजा चालू करण्यात आलेली असून या प्रणालीद्वारे रजेचे अर्ज कसे करावे याविषयी मी आता माहिती सांगत आहे. यासाठी आपण आपल्या मोबाईलमधील कोणतेही एक वेब ब्राउझर ओपन करावे आणि त्या ठिकाणी वेबसाईट टाकायची आहे. e-hrms.gov.in ही वेबसाईट टाईप करावी आणि सर्चवर टच करायचे आहे. सर्चवर टच केल्यानंतर याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल. आपल्या मोबाईलमध्ये याप्रमाणे जर पेज फुल दिसत नसेल तर आपण यावरील 3 डॉटवर टिक करावे आणि याप्रमाणे डेस्कटॉप साईट या ठिकाणी चेकबॉक्स राईट करून घ्यायची आहे. डेस्कटॉप साईट हे चेकबॉक्स राईट करून घेतल्यानंतर याप्रमाणे आपल्याला फुल स्क्रीन दिसेल पूर्ण. यानंतर EHRMSमध्ये लॉग इन करण्यासाठी लॉग इन विथ परिचय या ऑप्शनवर टच करून पुढील पेज ओपन होईल. या ठिकाणी आपण ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाईप करायचे आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी आपले पासवर्ड टाईप करायचे आहे किंवा विना पासवर्डसुद्धा आपल्याला लॉग इन करता येईल. यासाठी आपण पासवर्ड लेस ऑथेंटिकेशन हे ऑप्शन राईट करावे आणि आय कन्सेंट टू परिचय यावर राईट करून नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP जाईल. मोबाईलवर आलेला OTP या ठिकाणी आपण टाईप करून घ्यावा. OTP टाईप केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर टच करावे. नेक्स्ट या ऑप्शनवर टच केल्यानंतर याप्रमाणे आपले EHRMSमध्ये लॉग इन झालेले दिसेल. आता आपल्याला रजेचा अर्ज करायचा आहे. यासाठी आपण सर्वप्रथम ह्या जे आडव्या 3 रेषा दिसत आहेत त्यावर टच करून एम्प्लॉय सर्व्हिसेस 2 नंबरचे ऑप्शन आहे एम्प्लॉय सर्व्हिसेस यावर टच करायचे आहे. त्यानंतर लिव्ह हे ऑप्शन आहे 1 नंबरचे त्यावर टच करावे. या ठिकाणी आपल्याला रजेचा अर्ज करण्याचा पेज ओपन होईल. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की रजेचे अर्ज करण्यापूर्वी या ठिकाणी आपले रिपोर्टिंग व रिव्हिविंग ऑफिसर म्हणजेच आपले प्रभारी अधिकारी यांचे ईमेल ID सेट असणे अत्यंत आवश्यक आहे. आपले जर ईमेल ID सेट नसेल तर या ठिकाणी अप्लाय लिव्ह हे जे ऑप्शन दिसत आहे हे आपल्याला दिसणार नाही. या ठिकाणी आपल्याला अपडेट हे ऑप्शन दिसेल. तर ते आपण आपले प्रभारी अधिकारी यांचे ईमेल ID अपडेट करून घ्यायचे आहे. प्रोफाईल अपडेट करणे म्हणजे प्रोफाईल भरण्याचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये रिव्हिविंग व रिपोर्टिंग ऑफिसर अपडेट करण्याची प्रोसेस सांगितलेली आहे. त्याप्रमाणे ते आपले प्रभारी अधिकारी यांचे ईमेल ID अपडेट करून घ्यायचे आहे. आता आपण रजा अर्ज करण्याची प्रोसेस पाहतोय. यासाठी अप्लाय लिव्ह या ऑप्शनवर टच करावे. अप्लाय लिव्ह या ऑप्शनवर टच केल्यानंतर याप्रमाणे रजेचा प्रकार निवड करून घ्यावा. या ठिकाणी रजा जर फक्त 1 दिवसाची पाहिजे असेल तर सिंगल डेजवर राईट असू द्यावे किंवा मल्टिप्लाय डेजवर टिक करावे. या ठिकाणी आपण आपला रजेचा जो डेट आहे ती डेट आपण या ठिकाणी टाईप करून घ्यायची आहे. त्यानंतर रजेचे रिझन म्हणजेच कारण आपण या ठिकाणी टाईप करून घ्यावे आणि रजेविषयी थोडक्यात माहिती आपण खालील हे जे रिमार्क जे बॉक्स आहे यामध्ये आपण टाईप करून घ्यायचे आहे. याप्रमाणे आपण रजेविषयी रिमार्कमध्ये माहिती टाईप करून घ्यायची आहे. आपल्याला जर रजेसोबत साप्ताहिक जोडायचे असेल तर त्याचा उल्लेख आपण रिमार्कमध्ये करायचा आहे. रजा आणि साप्ताहिकचा दिनांक या ठिकाणी आपण विवरण त्याचे टाईप करायचे आहे. यानंतर आपल्याला जर रजेच्या अर्जासोबत काही डॉक्युमेंट जोडायचे असतील तर हे जे ऑप्शन दिसत आहे चूज फाईल यावर टच करून आपण ते डॉक्युमेंट जोडून घ्यावे. अन्यथा ॲड या ऑप्शनवर टच करून आपण आपले रजेचे अर्ज सबमिट करायचे आहे. ॲड या ऑप्शनवर टच करावे. यानंतर प्रोसेसिंग होईल आणि पुढील पेज ओपन होईल. या ठिकाणी ॲड या ऑप्शनवर टच केल्यानंतर आपण भरलेल्या रजेचं ॲप्लिकेशन हे आपल्या लॉग इनला सबमिट होईल. आता हे रजेचे अर्ज प्रभारी अधिकारी साहेब यांच्याकडे सबमिट झालेले नाही. हे फक्त आपल्या लॉग इनला ॲड झालेले आहे. प्रभारी अधिकारी साहेब यांच्याकडे आपला अर्ज पाठवण्यासाठी सबमिट करण्यासाठी आपण हे जे हिरव्या कलरमध्ये ऑप्शन दिसत आहे सबमिट ॲप्लिकेशन यावर टच करायचे आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर टच करायचे आहे. ओके या ऑप्शनवर टच केल्यानंतर थोडी प्रोसेसिंग होईल. हे या ठिकाणी दिसत आहे लिव्ह हॅव बीन अप्लायड सक्सेसफुली म्हणजे आपला रजेचा अर्ज सक्सेसफुली अप्लाय झालेला आहे. या ठिकाणी ओके ऑप्शनवर टच करावे. ओके ऑप्शनवर टच केल्यानंतर याप्रमाणे आपण केलेला रजेचा अर्ज या ठिकाणी 1 नंबरला दिसेल आणि या ठिकाणी रजेचा कालावधी दिसेल स्टेटसमध्ये पेंडिंग म्हणजेच प्रभारी अधिकारी साहेब यांच्याकडे आपला रजेचा अर्ज गेलेला आहे तो मंजूर झालेला नाही किंवा नामंजूर झालेला नाही यामुळे ते स्टेटसमध्ये पेंडिंग दिसत आहे. मंजूर झालेला असेल तर ॲप्रूव्ड दिसेल आणि नामंजूर असेल तर रिजेक्ट हे नाव दिसेल.
आता आपण केलेल्या रजेच्या अर्जाचे पूर्ण स्टेटमेंट पाहायचे असेल तर त्याविषयी मी सांगतो. आडव्या 3 रेषेवर आपण टच करावे. एम्प्लॉई सर्व्हिस यावर टच करायचे आहे. यानंतर लिव्ह या ऑप्शनवर टच करावे. या ठिकाणी अप्लाय लिव्हच्या बाजूला हे जे लिव्ह स्टेटमेंट पब्लिक हिस्ट्री हे ऑप्शन दिसत आहे, यावर टाईप करायचे आहे. यावर टाईप केल्यानंतर आपण यापूर्वी केलेल्या रजेचा संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पेजवर दिसेल. आपण केलेल्या रजेचा अर्ज जर मंजूर झाला तर स्टेटसमध्ये या ठिकाणी अपलोड ऑप्शन येईल. आत्ता आपण केलेला रजेचा अर्ज मंजूर झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी स्टेटसमध्ये अप्रूव्ड हे ऑप्शन आलेले आहे. आता मंजुरी आदेश आपण डाउनलोड करण्यासाठी हे जे समोरील ॲक्शन हे ऑप्शन आहे, ॲक्शनवर टच करायचे आहे. यानंतर 2 नंबरला ऑप्शन आहे सँक्शन ऑर्डर, यावर टच केल्यानंतर आपण आपल्याला आपला रजा मंजुरीचा आदेश प्राप्त होईल. तो याप्रमाणे आपण डाउनलोड करून घ्यायचा आहे. याप्रमाणे आपण EHRMS द्वारे किरकोळ रजेचे अर्ज सादर करायचे आहेत. धन्यवाद. जय हिंद.